सगळे रोग असतात. आत देह असा, घामाला वास, युरिनला वास, संडासला वास, तोंडाला वास, सगळी घाण असा देह ज्ञानेश्वरीच्या कामी नाही. समजा कामी असेल तरी तो शुद्ध करून घेतला पाहिजे. साधना म्हणजे सोन्यासारखा देह करणे, निरोगी काया करणे, सुवर्णमय देह झाला पाहिजे. बस ज्ञानेश्वरीचं एकच साधन आहे. जसा दिला होता तुम्हाला लहानपणी तसा करणे, तसा करणे. योगाग्नीने देहाची आटणी करून शेवटी आत्मरूप सोने शुद्ध उरते. पूर्ण परब्रह्म रूप काया झाली पाहिजे. आत फक्त परब्रह्म. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. हरी रूप भगवंताचं जसं अंग आहे तसं झालं पाहिजे. भगवंताची काया जशी आहे तशी झाली पाहिजे, तर तुम्ही भक्त भगवान झाले. भगवंताला डायबिटीस नव्हता, तुम्हाला नसला पाहिजे. भगवंताला अटॅक कधीच आला नाही, आपल्यालाही आला नाही पाहिजे. आणि जर हे सगळं असेल तर भगवंत कधी स्वीकारणार नाही. देव निरोगी आणि भक्त रोगी, मेळ बसेल. तुम्हाला एक मुलगी आली चालून, तुम्हाला म्हणजे आपल्याला कोण देईल?